हॅलो फ्रेंड, तर आपण शिवणार आहे ब्लाऊज गळा. तर आपण बिना कॅनव्हास लावून ब्लाऊज गळा शिवणार आहे. तर ब्लाऊजला अशा प्रकारे आकार देऊन घेतला आहे. तर आपण कॅनव्हास यूज नाही करणार आहे, तर डायरेक्ट आपण शिलाई करून गळा पलटी करणार आहे. तर हा गळा तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलाच असेल, पण माझी पद्धत थोडी वेगळी, तर तुम्हाला नक्की आवडेल. वेगळी आणि एकदम सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ व्यवस्थित संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे मी पॅचसाठी कटिंग केलेले आहे. तर साडी एकदम सिल्की आणि सिंपलच आहे. असे 3 साईड मी शिलाई करून घेतले बघा. अगदी साधी साडी रोजची यूज करण्यासाठी कस्टमरची. तर ते बोलले डिझाईन करा, तर मग म्हटलं चला डिझाईन बनवूया. तर तुमच्या मनाने कशी बनवा म्हटले. तर मी हे गळा कटिंग केलेलं ते आपण जोडून घेऊया पिसावरती. वेगवेगळा पार्ट केलेला आहे. तसे गळा आणि खालच्या साईडला शिलाई मारून घेतली, म्हणजे कसं डायरेक्ट पलटी होतं. परत ना मग पट्टी लावा आणि काय करा, त्यापेक्षा असं शिवून घेतलं आणि ब्लाऊज सीधा करून घेतला की सोपं पडतं आपल्याला. तर डबल शिलाई लावून घ्यायची असेल तर लावून घेऊ शकता, असं काय नाही. कारण पलटी करून पुन्हा दाब शिलाई होतीच आपली. फक्त शिलाई व्यवस्थित थोडा कपडा सोडूनच शिलाई आणि थोडं थोडं असं कट मारून घ्यायचं, म्हणजे गळ्याला शेप येतो. जसं आपण शिलाई घेतली त्याप्रमाणे शेप येतो. तर व्यवस्थित त्याला आकार देऊनच आपण पलटी करून बरोबर अस्तर आणि कपडा आपल्याला एकावेक घेऊन किनारीवरती शिलाई द्यायची. एकदम पण किनारीवर नाही जायचं, थोडंसं एक शिलाईचं अंतर सोडूनच शिलाई द्यायची, म्हणजे गळा उचलत नाही. एकदम काठावर शिलाई घेतली की गळा उचलतो. तर छोटासाच व्हिडिओ, अगदी थोड्या वेळातच हा गळा होतो. जास्त वेळ पण नाही लागत ह्या गळ्याला. पटकन गळा होणारा हा ब्लाऊज आहे. आणि मेन म्हणजे ह्या गळ्यावरती भरपूर डिझाईन, म्हणजे अशा कटिंगमध्ये भरपूर तुम्ही त्यातमध्ये ॲडजस्टमेंट किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे गळे शिवू शकता एका कटिंगवरच. ही कटिंग जर तुम्ही एकदा बघितलीत का नाही, तर ह्या कटिंगवर तुम्ही भरपूर वेगवेगळ्या आकाराचे गळे शिवू शकता. पॅच लावून म्हणा, त्याच्यावरती काही करू शकता. तर मी आता सिंपलच शिवणार, मी काय एवढं त्यालाही नाही करणार आहे. ते जोडून घेतलं बघा. दुसराही पार्ट आपल्याला याच्यावरती जोडून घ्यायचं आहे. तुम्ही किती अंतर कटिंग केलेलं त्याच्यावरतीच आपण तेवढ्या साईजच आपण जोडून घ्यायचं. झाला गळा, किती वेळ लागला, झाला सुद्धा. आता आपण फक्त लेस लावून घ्यायची. किती छान लुक आलाय बघा गळ्याला पण.